नमस्कार मित्रांनो, वापस पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय आई तुळजाभवानी या मंदिरात चाललोय. तर ते ठाण्यात नवीन स्थापक मंदिर झालंय, तर तिथे चाललोय. तुळजापूरची तुळजाभवानी आपल्या ठाण्यात आली आहे, तर त्याचं दर्शनाला चाललोय. तुळजाभवानीचं पण दर्शन केलं नव्हतं कधी, दर्शन पण होईल आणि एक सुंदर असा ब्लॉग पण होईल. तर तेव्हा आता आपण चाललोय, तर लास्ट परत बघत राहा. तर मित्रांनो निघलोय आपण. तर मित्रांनो हे आहे नितीन स्टॉप. तुम्हाला हा नितीन स्टॉप आहे इथे. तुम्हाला इकडे जायचं आहे. इकडे आपल्याला तुळजाभवानी आईचं मंदिर दिसेल, तर आपले जाऊया. हा आहे बघा इथे आता आई तुळजाभवानीची ते एंट्रेन्स आहे इथे अशी. तर नितीनला स्टॉपला तुम्ही उतरले ना, तर थोडा मागे आहे. तुम्हाला इकडे भव्य गेट असा दिसेल. तुम्ही याच्या आतमध्ये जाऊया. आतमध्ये मित्रांनो तुम्हाला ठाणा स्टेशन वरून रिक्षा पण भेटेल शेअरिंगचा. ते 15 रुपयात तुम्हाला इथे सोडतील. बस पण आहे जी तुम्हाला इथे सोडेल. नितीन वरून थोडा मागे येऊ ना, हा तुम्हाला भव्य गेट दिसेल. त्याच्या आतमध्ये आता बघूया. लाइटिंग बिटिंग आहे, बघूया आतमध्ये मंदिर कसं आहे. मित्रांनो हे बघा मंदिर. तर मित्रांनो इथे पहिला जुनं मंदिर होतं, आता तिथे त्या जागेवर नवीन मंदिर बांधलंय. ते पण 4 वर्ष लागले ह्या मंदिरला बांधायला. ही आहे एंट्री आई तुळजाभवानीच्या मंदिराची. चला जाऊ आतमध्ये आता. इकडनं तुम्ही ओटी घेऊन इकडे दर्शनाला जाऊ शकता. इथे रांगोली पण आहे. अजून गर्दी आहे थोडी. संध्याकाळ आहे, 3 वाजले तरी गर्दी बघा आहे. मित्रांनो इथे दगडावर नक्षीकाम केलेले आहेत. नाही ते सगळे म्हणजे सिमेंटने नाही केले, सिमेंट सलियानी नाही बनवलेत. पूर्ण हे नक्षीकाम केलंय. पूर्ण दगडाचं काम आहे, काल्या दगडाने बनवलेलं. हे बघा पूर्ण लाकडाचं काम केलेलं आहे. फिनिशिंग बघायचं. इथे बघा वरती पण किती भारी काम केलंय. ते आहे दीपस्तंभ बघा किती मोठा आहे. ते हवन कुंड आहे, नाही आहे समोरून एंट्री अशी. मित्रांनो हवन कुंड करायसाठी आहे जागा. मित्रांनो असं काय मंदिर आहे आई तुळजाभवानीचं. मित्रांनो आता निघालो आम्ही दर्शन करू ना. तर दुपारचा व्ह्यू का असं होता, नंतर रात्रीच्या व्ह्यूला पण येऊया. रात्रीचा व्ह्यू इकडे कसा असतो ते पण दाखवतो. तर आता बस एवढंच होतं ब्लॉग आजच्यासाठी. तर वापस पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. चला.